चुरा चुरा कर माखन खाया, गौलन का आनंद कुम्हर कन्हैया। काहे बराई दिखावत मोही, जानत हो प्रभु पना तेरा सबही। और मात सुन उखल सुगला, बांध लिया तू अपने गोपाला। फिरत बन बन गौवा चरावत, किंवा फिरत बन बन गौवा धरावत। कहे तुकया बंधुल करी ले हाथ, काही बराई दिखावत मोही, जानत हो प्रभु पना तेरा सबही। विठाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा, मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरि। महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुंडरीकाय दातुं, समागत्य पुष्टं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन। पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन। पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन। बघा ना, त्या कृष्णाला फोडायचं होतं तेव्हा किती खाली बांधलं, आणि आता मला फोडायचं तर वर बांधायला लागले. हा, हे असंच असतंय, म्हाताऱ्या माणसाचं कोणी ऐकत नाही. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. श्री संतांची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा. विठाला विठाला चुरा चुरा कर माखन खाया, गौलनिकानंद कुंभर कन्हैया. आनंद कंद सच्चितानंद घन, परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा. अरे भगवान परमात्मा की नहीं कथा, नहीं कथा.
भगवान परमात्मा की कथा का करायचं हिंदीमध्ये कीर्तन. मला ते 8 दिवस हिंदी काही डोक्यातून निघाना आणि म्हटलं आता कीर्तन जरी मराठीत करायचं असलं तर कमीत कमी अभंग तरी हिंदीतला घ्यावा, म्हणजे आपला अखंड सप्ताच हिंदीतला झाला. वा. अरे भाई महको तो ऐसे महको फूलों को भी होश आ जाए, महको तो ऐसे महको फूलों को भी होश आ जाए. अरे भाई तालियां बजानी है तो ऐसी बजाओ हमें भी जोश आ जाए. ढालाल ढालाल सात दिवस श्रीमद भागवत कथा नंदनगर. ओम साई गणेश मित्र मंडळ आणि सर्व सहकारी, सर्व कार्यकर्ते, सर्व ग्रामस्थ, सर्व पाहुणे मंडळी, पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी मिळून आयोजित केलेला हा कार्यक्रम. भागवताचार्य कुमारी मुक्ताई महाराज चाळक यांनी खूप सुंदर अशी भागवत कथा केलेली आहे आणि त्या कथेचा आजचा काला आहे. काला म्हणजे शेवट. महिला मंडळ काला म्हणजे काय? शेवट. पुरुष मंडळ काला म्हणजे काय? शेवट. हा म्हणजे आज आपण सप्ताहाचा काय करणार आहोत? हा शेवट करणार आहोत. आज आपण सप्ताहाचा काय करणार आहोत? आज कथेचा काय करणार आहोत? शेवट करणार आहोत, है का नाही? जर समजा एखाद्या माणसाचा शेवट आपण स्मशानभूमीमध्ये करून आलो, शेवट करून आलो, तर मग परत तो माणूस असतो का? असतो का? नसतो. तसं आज आपण कथेचा शेवट करणार, सप्ताहाचा शेवट करणार, म्हणजे परत आपल्या लासलगावमध्ये सप्ताह करायचा आहे. हा? तुम्ही तर म्हणले मग शेवट करायचा. हा सांगा. हा बरोबर. पारमार्थिक कार्याचा शेवट नसतो, पारमार्थिक कार्याची सांगता असते आणि ती सांगता आज आपण करत आहोत. विठ्ठल. आणि या सांगतेसाठी अभंग आहे जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत संत श्री क्षेत्र देहू निवासी. कोण? तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांचे बंधू तुकाराम महाराज नाही. अभंग तुकोबारायांच्या बंधूंचा आहे. फिरत बन बन गौवा चरावत कहे तुकया बंधू लकरी लेले हात. कानोबा महाराजांचा अभंग आहे. प्रसंग काल्याचा आहे आणि या अभंगाला साथ संगत आमची सर्व बाल टाळकरी मंडळी आहेत. बघा ना कशी सुंदर दिसतात, आहे का नाही? आमच्या 2 जनाबाई, मीराबाई, सखूबाई. बघा ना ही मुलं सुद्धा किती सुंदर दिसतात. उगा यांना टोपी नव्हती पण मिळाली का नाही टोपी? अरे टाळ घेऊन उभं राहिलं, टोपीच काय काही पण मिळू शकतात. बघा ना कसं गोंडच दिसत. यांचे तर फोटोच काढायला पाहिजे. खरं सांगू आणखीन एक तुम्हाला, बऱ्याचशा आईबापांना आपल्या म्हातारपणाची चिंता आहे. हे खरं आहे का खोटं आहे मी बोलतोय? बऱ्याचशा आई वडिलांना आपल्या म्हातारपणाची चिंता आहे. हे खरं आहे का खोटं आहे पुरुष मंडळी? खरं आहे. पण या मुलांच्या आई वडिलांना आता म्हातारपणाची चिंता आरडून ओरडून का होईना तांब्याभर पाणी आणि चतकूर भाकर दिल्याशिवाय राहणार. यांच्या मनात जरी नसलं तर जनाच्या लाज काज द्यावं. जनाच्या लाज काज आपल्याला भाकर आणि पाणी मिळावं याच्यासाठी आपल्या मुलावर सुसंस्कार करा. विठाला म्हणून हे सुंदर
सुंदर बाल टाळकरी मंडळी आहे, गायक मंडळी आहे. माऊली महाराज असेल, दत्ता महाराज असेल, मुकेश महाराज असतील, आमच्या दोन्ही ताई असेल, आमचे महाराज. मला नाव माहिती नाही बरं का. आता काय झालं, वयामानाने पाठ करायचं म्हणलं जमत नाही आता लय. आणि गायक महाराज आमचे आलेले आहेत. सर्व महाराज मंडळी आहे, सर्व टाळकरी आहे. उत्कृष्ट असा मृदंग आहे. मृदंगाचार्यांचा हात अत्यंत गोड आहे. कसा आहे? अत्यंत गोड आहे. एका ठिकाणी मी असंच कीर्तनातून म्हटलं मृदंगाचार्याचा हात अत्यंत गोड आहे. एक बाबा कीर्तन झाल्यानंतर माझ्याकडे आले. विनेकऱ्यासारखेच होते पण विनेकरी नव्हते. हां असेच होते पण हे नव्हते. ते म्हणले महाराज तुम्ही कीर्तनातून खोटं बोलता. म्हणलं काय खोटं बोललो? अहो तुम्ही म्हणले मृदंगाचार्याचा हात फार गोड आहे. म्हणलं हा हात फार गोड आहे. नाही म्हणले, कीर्तन झाल्यावर मी स्वतः हात चाटून पाहिला. पिठाळच लागला. अरे कणिक लागलेली होती बाबा. अरे मृदंगाची गोडी कुठं जिभीनं चाखायची असते का? ती गोडी कानाने चाखायची असते. हात मृदंगाचार्यांचा गोड आहे. आमचे पेटी मास्तर आहे, आमचे बासुरी वादक आहे. अत्यंत ज्यांचा सुरावरती प्रभुत्व आहे. आणि खऱ्या अर्थानं साधक वृत्ती जी म्हणा ती राहुल महाराजाकडं पाहुणे महाराज. साधक वृत्ती परमार्थामध्ये फक्त आनंद लुटायचा असतो, वाटायचा असतो का नाही ते नंतर, पण अगोदर काय करायचा असतो? लुटायचा. ज्याला लुटता आलं त्यालाच वाटता येतं. विठाला विठाला. आणि माझ्या समोर बसलेले बरेचसे हरिभक्तपरायण मंडळी आणि आमचे साऊंड सिस्टीमला तर द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहे. खरं सांगू का तुम्हाला, साऊंड सिस्टीमने काम कसं केलं? कृष्णासारखं केलं. तुम्ही म्हणाल कृष्णासारखं कसं काय केलं? खरं सांगा, कृष्णाने ज्या कंसाच्या दरबारात ज्या पैलवानाबरोबर कुस्त्या खेळल्या, चाणूर मुष्टिक, ते लहान होते का मोठे होते? वयाने लहान होते का मोठे होते? मोठे. वजनाने लहान होते का मोठे होते? मोठे. ताकदीनं लहान होते का मोठे होते? पण एवढ्यांना सुद्धा काय केलं? चित केलं. तसं कीर्तनाची साऊंड सिस्टीम वेगळी आणि कथेची साऊंड सिस्टीम वेगळी, पण पठ्ठ्यांनी चितच केलं, जिंकूनच दाखवली कथा. आहे का? मी टाळ्या वाजवाय नव्हत्या सांगितल्या तरी तुम्ही वाजवल्याच का? विठाला आणि या ठिकाणच्या कार्यकर्त्या मंडळीचं आणि तरुण मंडळीचं काय वर्णन करावं? काय वर्णन करावं? मुक्ताई माझ्याजवळ 4 वर्षाची असतानापासून आहे, पण एवढ्या वर्षामध्ये एवढं रडताना मी तिला फक्त रात्रीच पाहिलं. एवढं ती रडली नाही. एवढं प्रेम आपण सर्वांनी दिलं महाराज. काय तरुण मंडळ फक्त एकूण शब्द काढायचा, हे आमकं पाहिजे 1000, ते तमकं तसं करायचं, लगेच केलं. इथं असं लगेच तसं, ही वस्तू पाहिजे 1000. क्या बात है महाराज. आणि म्हणून तर एवढा आनंद आला. विठाला विठाला. सर्वांना वंदन आणि सेवेला प्रारंभ. विठाला विठाला. काल्याचा कीर्तनकार बांधलेला असतो. मुलांनो, काल्याचा कीर्तनकार काय केलेला असतो? बांधलेला असतो. कशाने? 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 उपरण्याने. हा बरं झालं तुम्ही उपरण्याने म्हटलं. एका ठिकाणी मी असंच विचारलं, काल्याचा कीर्तनकार बांधलेला असतो कशाने? एक जण म्हणला दाव्याने. म्हटलं जमलं आता. काल्याचा कीर्तनकार नियमाने बांधलेला आहे. कोणत्या चरित्राचा उच्चार करावा? चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते बोलावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते बोलावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे.
चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, चरित्र ते उच्चारावे. क्या बात है, वा वा वा. चरित्र ते उच्चारावे केले. कृष्णाने गोकुळात जे चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा, आचरण करायचं. पण माणसं नेमकं उलट करतात. कृष्ण चरित्र आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात. बरं आणेनात का आचरणात? संपूर्ण कृष्ण चरित्र आचरणात आणावाना नाही, एकच मुद्दा घेणार. भगवान श्रीकृष्णाने 16,108 पत्न्या केल्या, मग आम्ही 2-3 केल्या म्हणून काय बिघडलं? अरे भगवान श्रीकृष्णाने 16,108 केल्या ना, तर तू 16,109 कर ना. पण जमेल का? जमणार नाही. भगवान श्रीकृष्णाला 16,108 पत्न्या होत्या, परंतु एका एका पत्नीला 8 मन अलंकार होते सोन्याचे, ओरिजिनल सोन्याचे 8 मन. आता 1 मन म्हणजे किती किलो अण्णा? 40 किलो. आणि मग 8 मन म्हणजे किती किलो झाले? 320 किलो. एका एका पत्नीला 320 किलो. तुमच्यापैकी कोणाला जर दुसरी पत्नी करायची असेल तर माझ्याकडे या, मी परवानगी द्यायला लावतो. त्या बिचारीला पण सांगतो, माझं ती ऐकन का? तिला 320 किलो अलंकार, जी करायची तिला 320 किलो अलंकार. ती कशाला नाही म्हणा. महिलांना अलंकार आवडतात आहे, आणि महिलांच्या अंगावर अलंकार असलेच पाहिजे, है का नाही? पत्नीच्या अंगावर अलंकार असणं हे पतीचं भूषण आहे. असलेच पाहिजे का नाही? हा, महिला म्हणते ना असाच महाराज पाहिजे, असाच महाराज पाहिजे. मी प्रत्येक दिवाळीला 1 तोळा म्हणते, पण मी इकून तोळा म्हटलं का यांच्या पोटात गोळाच उठतो. विठाला विठाला एका एका पत्नीला 320 किलो अलंकार आपल्याला देता येतील का? नाही. म्हणजे कृष्ण चरित्र आचरणात आणता येणार नाही. भगवान कृष्णाने 7 दिवस आणि 7 रात्र गोवर्धन पर्वत आपल्या डाव्या हाताच्या करंगळीवरती धारण केला, म्हणजे उचलला. आपल्याला जमन का? नाही. गोवर्धन पर्वत जाऊ द्या, डोंगर जाऊ द्या, एखादी टेकडी उचलाय जमन का? टेकडी जाऊ द्या, एखादा 500 किलोचा दगड जर बोकांडी जर दिला तर कुठं? मंडपावर नाही. हां, डायरेक्ट. हा, म्हणजे कृष्ण चरित्र आचरणात आणता येणार. म्हणून कृष्ण चरित्राचा उच्चार करायचा आहे. हा, पण कुठपासून कुठपर्यंत करायचा आहे हे सुद्धा संतांनी सांगितलेलं आहे. यदसे चरित्र केले नारायण,
येदसे चरित्र केले नारायणे सांगता बुधने राखिता. रांगण्यापासून तर गायी चारण्यापर्यंत जे चरित्र केलेलं आहे त्याचा उच्चार करायचा आहे. कृष्ण चरित्रच का याचं उत्तर आपण श्रीमद भागवत कथेमधून ऐकलेलं आहे. व्यास महर्षी बसलेले होते, नारद महर्षी आलेले होते, व्यास चिंतातूर होते. नारदांनी विचारलं तुम्ही चिंतातूर का आहात? व्यासांनी सांगितलं आत्मिक समाधान नाही. नारदांनी सांगितलं तुम्ही कृष्ण चरित्र गायलं का? म्हणले नाही. म्हणजे कृष्ण चरित्र गायल्याशिवाय आत्मिक समाधान नाही. म्हणून 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये कुठलेही चरित्र गाऊ द्या, परंतु काल्याच्या कीर्तनाने आत्मिक समाधान सर्वांना मिळतं. म्हणून कृष्ण चरित्र आणि त्याचा उच्चार करायचा. विठाला विठाला आणि भागवत कथेमध्ये कालच्याला मुक्ताईनी प्रसंग एक छेडला होता की भगवान श्रीकृष्ण द्वारकेवरून कुरुक्षेत्राला एका सूर्यग्रहणाच्या पर्वकाळासाठी आले. पर्वकाळ म्हणजे काय? मुक्ताईनं 3ऱ्या दिवसाच्या कथेमध्ये पर्वकाळ सांगितला होता. 1 पटीनं जर दान केलं तर त्याचं अनंत पटीनं पुण्य मिळतं. म्हणून तर लोक भागवत कथासाठी, अखंड हरिनामसाठी, अन्नदानासाठी गुप्त दान करतात. आणि आपल्या गावामध्ये जो कार्यक्रम आहे याचा तर मला फार आनंद वाटला. माईकवरून कधीच कोणाला सांगितल्या गेलं नाही की देणगी द्या, वर्गणी द्या, पावती फाडा, कोणालाच सांगितल्या गेलं नाही. परंतु जो दाता आहे ना, तो प्रत्येक दाता हा जाणकार आहे. त्याला माहिती आहे श्रीमद भागवत कथेची भूमी म्हणजे योग्य भूमी आहे. या भूमीमध्ये हरभऱ्याचा दाणा नाही पेरायचा, ज्वारीचा दाणा नाही पेरायचा, गव्हाचा दाणा नाही पेरायचा, बाजरीचाही दाणा नाही पेरायचा. या ठिकाणी मी पेरणार आहे तो राजगिऱ्याचा दाणा. 1 राजगिऱ्याचा दाणा पेरल्याच्या नंतर मुक्ताईने सांगितलं होतं 4-5 राजगिऱ्याचे दाणे मिळतात. बरोबर ना? बरोबर ना? मग किती मिळतात? अनंत मिळतात, लाखो. 1 राजगिराचा दाणा जर पेरला तर लाखो मिळतात. 1 भागवत कथेमध्ये जर दान केलं तर लाखो नाही करोडो मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तर भागवत कथेमध्ये या ठिकाणी प्रत्येक जणाने स्वतः होऊन दान केलेलं आहे. अहो करा ना विचार, भगवान श्रीकृष्णाच्या मामाने आणि रुक्मिणीच्या मामाने केला का कंजूसपणा काही? इकून विचारलं, अहो म्हणले मामांचा आहेर किती? लगेच दोन्हीकडून सुद्धा 11 हजार रुपयाची. म्हणजे पुकारलं नाही पण सांगितलं बा एवढं देणार, कमी करायचं नाही. याला म्हणायचं योग्य पात्र आणि योग्य दान आणि योग्य दाता. विठाला विठाला. पर्वकाळाचा प्रसंग मुक्ताई महाराजांनी भागवतामधून सांगितला. आणि तोच पर्वकाळ आहे सूर्यग्रहणाचा. कुरुक्षेत्रावरती आलेले आहे सर्व यादव आणि वृंदावनातून सर्व गोपाळ आणि गोपी सुद्धा कुरुक्षेत्रामध्ये गेल्या. आणि कृष्णाने सांगितलं होतं येईल, मी परत येईल, परत भेटेल. परंतु आजपर्यंत कृष्ण काही गोकुळ वृंदावनात आलेला नव्हता. परंतु आज गोपाळ आणि गवळणी कुरुक्षेत्रामध्ये पर्वकाळासाठी गेल्या. आणि गवळणींना तिथं कळालं की म्हणले कृष्ण आलेला आहे. गवळणींना भगवान श्रीकृष्ण माहिती नाही बरं का, कृष्ण आलेला आहे. काय त्या गवळणींचा आनंद असेल महाराज. कृष्ण, अरे ज्या कृष्णाच्या विरहामध्ये या गवळणी रडल्या, इतक्या रडल्या, यांच्या डोळ्यातून इतके आसू टपकले, ज्या भूमीवरती ह्या गवळणींचे आसू टपकले ती भूमी आज खारी झालेली आहे. खारी
जा वृंदावनामध्ये आणि आजही बघा यमुना मैया वाहते. यमुना मैयेचं खारट पाणी नाही आहे, गोड पाणी आहे. त्याच यमुना मैयाच्या पात्रापासून 100-150 फूट वरती बोरवेल घ्या आणि त्या बोरवेलचं पाणी बघा, खारच पाणी लागणार, नमकी. त्याचं कारण आहे गोपींनी जे आसू ढाळलेले आहे त्या आसूंचा आजही परिणाम त्या भूमीवरती आहे. ती भूमी तो परिणाम सोडायला तयार नाही. माझ्या गोपींचे ते आसू आहे. एवढा शोक या गोपींनी केला, एवढं प्रेम या गोपींचं कृष्णावरती. आणि तो कृष्ण आता कुरुक्षेत्रामध्ये आलेला आहे, भेटावा वाटेल का नाही. म्हणून गवळणी 2-4 गोपाळ हे कृष्णाकडे गेले. गोपाळ पुढंच गेला तर गोपाळ मित्रच ना सगळे. आपण लीलेमध्ये पाहिले किती मित्र होते. गोपाळ लंगडा होता, पेंद्या होता, श्रीदाम्या होता, मधुमंगल होते, हे सगळे होते. गेले. आता कृष्णाचा थाटमाट, आता राजा आहे तो, द्वारामध्ये शिपाई आहे. हे गोपाळ गेले त्या शिपायाला म्हणले, अरे अरे आम्हाला त्या कृष्णाला भेटायचंय. शिपाई म्हणले, अरे याड लागला का काय तुम्हाला, असं म्हणत असतात का. म्हणले महाराज आहे ते, राजाधिराज आहे. गोपाळ म्हणले, ती सोड तुझा महाराज बिराज, आमचा मित्र आहे तो, बालपणीचा मित्र आहे हा. पण शिपाई काय ऐकायला तयार नाही. अरे म्हणले फक्त सांग, आमचं नाव सांग, गोपाळ आले म्हणून सांग म्हणले, आणि मग बघ म्हणले तू आमचं किती प्रेम आहे एकमेकावर. शिपाई म्हणले, चला चला मागा निघा, जा मागा निघा. अरे म्हणले आम्ही कृष्णाला भेटायला आलो, इतके दिवस झाले आमची भेट नाही झाली. शिपायानं सांगितलं, किती झाले. म्हणले फार वर्ष झाले. तुम्ही कुठं राहता. म्हणले आम्ही वृंदावनात राहतो आणि एवढे दिवस भेट झाली नाही. शिपायानं सांगितलं, तुमच्यावर खरं जर प्रेम असतं तर एवढ्या दिवसामध्ये एकदा तरी तुम्हाला भेटायला आला असता का नाही. म्हणले हा आला असता. म्हणले एकदा तरी भेटायला आला का. म्हणले नाही आला. म्हणले ज्या अर्थी भेटायला आला नाही त्या अर्थी तुमच्यावरती कृष्णाचं खरं प्रेम नाही. गोपाळ म्हणाले, अरे तुम्हाला काय माहिती आहे रे शिपुर्ड्यांनो, तुम्ही फक्त जा, नाव सांगा, मधुमंगल आला म्हणू, लंगड्या आला म्हणू, पेंदे आला म्हणून सांग. शिपाई म्हणले, कशाला घासात आणि जा आपल्या माग, पंगत होईन तिथं जेवा जावा. नाही नाही म्हणलं तू सांग तर खरे. म्हणलं जाऊ. एक शिपाई म्हणला, जाऊ दे मरू दे, सांगून तर ये, जाऊ दे मरू दे, दे डोक्याची कटकट काढून. एक शिपाई आतमध्ये गेला. भगवान श्रीकृष्ण बसलेले होते. शिपायानं सांगितलं, म्हणले राजाधिराज तुमचे बालपणाचे सखा भेटायला आलेले म्हणतात. म्हणले कुठले. म्हणले वृंदावनचे. म्हणले कुठलं वृंदावन. अहो ते तर म्हणले लय बालपणाचं सखा आहे. म्हणले वृंदावन वृंदावन माहिती नाही. म्हणले मला काय. कोण बोलतंय. भगवान श्रीकृष्ण. शिपायाला माग. अरे म्हणले काय वृंदावन वृंदावन ते काय जाणत नाही. अरे म्हणले वृंदावन तेही सरला असं, पण माझं नाव सांग, माझं नाव सांग. श्रीदाम्या आला म्हणो, श्रीदाम्या. मी काय तुमचा नोकर नाही. म्हणले 50 वेळा जाऊ दे, एवढ्या वेळेला जा. म्हणले एवढ्या वेळेला जा. परत गेला. म्हणले प्रभू म्हणले श्रीदाम्या आलेला आहे. म्हणले कुठलं श्रीदाम्या. म्हणले वृंदावनचा. ते वृंदावन माहिती नाही, श्रीदाम्या जा. म्हणले बरं नाही दिलं उचकून. आले बा. मग या गोपाळांनी शिपायांना विनंती केली. म्हणले एक काम कर, त्याला ना ध्यानात नसून राहिला, आम्हाला पाहिल्यावर बरोबर तो आठवण, आम्हाला तिथपर्यंत जाऊ द्या म्हणले. दुसरा शिपाई म्हणला जाऊ द्या म्हणतात, नुसतं जाऊन ते जाऊ दे, समोर समोर पाहायचं द्यायची उचकून आपल्याला. त्याला काय म्हणले. मग नेल्या. भगवान श्रीकृष्ण दरबारात बसलेले होते. भगवंताने यांच्याकडे पाहिलं. यांनी भगवंताकडे पाहिलं. अरे कृष्ण, अरे कृष्ण. कृष्ण म्हणले कोण आहे तुम्ही. अरे मला बळ आठलं का, मी श्रीदाम्या, मी लंगडा, मी पेंद्या. म्हणले कुठला श्रीदाम्या आणि कुठला पेंद्या. एक जण म्हणतो, अरे अरे मोठं झालं का असंच होतं रे. जोपर्यंत आपल्याबरोबर खेळत होता ना तोपर्यंत पार तोंडाचं उष्ट चाटलं रे म्हणले यांनी. आणि आता बघ ना राजा झाला तर ओळख सुद्धा देईना.
आपल्यातही बऱ्याच जणांचं असंच होतं, बऱ्याच जणांचं होतं. पण खरं सांगू का, जे मोठं होतं ना त्याची ती चूक नाही, जे मोठं होतं ना त्याची ती चूक नाही, जे लहानच राहतं ना त्याची चूक आहे. तू मोठा हो ना त्याच्यापेक्षा, ते तुझ्याकडे आल्याशिवाय राहणार नाही ना. आणि मग तू नको देऊ ओळख, आणि मग बघ विठाला विठा. ओळख नाही दिले, बारीक बारीक तोंड केले, आले बिचारे माघारी. गवळणी म्हणले, अरे भेटला का कृष्ण? भेटला म्हणले. काय म्हणला मग? काय नाही म्हणलं. अरे बोलला नाही तुमचे? अरे थोडं बी बोलला नाही. एक जण म्हणला, अरे बोलायचं सोडा, आम्हाला ओळखलं सुद्धा नाही त्याने. अरे म्हणले, याड्या हो, तुम्ही ओळख दिली नसन, आता एवढे वर्ष झाले, ओळख द्यायला पाहिजे होतं. आपले चेहरे बदलले, तेव्हा आपले केस काळे होते, आता आपली केस पांढरी झाली. तेव्हा आपल्या दाताला कावळ्या नव्हत्या, आता कावळ्या लागल्या. तेव्हा आपण सरळ बोलत होता, आता खांफुम फांफुम फांफुम बोलतो. कसा काय वळ काय आहे झाला. हा वा म्हणले, मागा आम्ही जातो. मग निघाल्या गवळणी. गवळणीची एक टोळी गेली. जसं गोपाळांबरोबर झालं तसंच गवळणींबरोबर झालं. तशाच गवळणी कृष्णाच्या समोर गेल्या, पण कृष्ण काही ओळखायला तयार नाही. बराच प्रयत्न केला पण ओळखायलाच तयार नाही. ह्या 7-8 जणींनी बारीक तोंड केले आणि निघाल्या माघारी. मुक्ताईनं जी प्रभावती सांगितली होती ना, ती तवा लईच म्हातारी झालेली होती. आणि ती प्रभावती यांना भेटली. म्हणले, का गं भेटला का कृष्ण? भेटला म्हणले, पण ते ओळख देत नाही. ओळख देत नाही? कसं काय ओळख देत नाही? तुम्ही नावं सांगितले का? नावं सांगितले, गाव सांगितलं, घर नंबर सांगितला, सगळं सांगितलं. म्हणले, असं आहे होय? म्हणले, हा थांबा म्हणले मागं. गवळणी बाकीच्या म्हणल्या, तू जाऊ नको ना, अपमान करून घेऊ नको, आम्ही घेतला करून. नाही नाही म्हणले, तुम्ही मागं व्हा. आणि मग गेली प्रभावती. आणि ते शिपाई होतेच दारात, त्यांनी अडवलं. ह्या प्रभावतीने शिपायाच्या एक एक कानफडात लावली. एका कानफडात खाली, दुसरा शिपाई खाली. हा आणि हा पाहत होता सिंहासनावर बसून. आणि गेली. काय रे ए काळ्या, ओळखतो का नाही? हा, या गवळणींना ओळखलं नाही, या गोपाळांना ओळखलं नाही, ओळखत नाही म्हणतो. हा, अरे आठव आठव, तू एवढा एवढा होता, आमच्या घरामध्ये येत होता, मटके उचकीत होता, दही दूध लोणी चोरून चोरून खात होता. आठव, तुला आठवतं का नाही? आणि हेच कान्होबा महाराजांनी अभंगाच्या प्रथम चरणात, चुरा चुरा कर माखन खाया, 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 चुरा चुरा कर
चुरा कर माखन खाया, चुरा चुरा कर माखन खा. अरे आमच्या हाताने तू चोरून चोरून माखन खाल्लेलं आहे, लोणी खाल्लेलं आहे आणि म्हणतो ओळखत नाही. अशी ही गवळण प्रभावती नावाची गवळण कृष्णाबरोबर बोलत आहे. आज आपल्या या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी महाराष्ट्रासाठी ज्यांनी फार मोठं असं योगदान दिलेलं आहे, ज्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठल्याच प्रकारच्या सुविधा नव्हत्या, त्या सुविधा देण्याचं काम ज्यांनी केलेले आहे असे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची असणारी पणती सौभाग्यवती सानियाताई होळकर ह्या ताई या ठिकाणी आपल्या भागवत कथेला भेट देण्यासाठी आलेल्या आहेत. त्यांचं आपण सर्वजण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. दादांचं जे काही कार्य आहे या परिवाराने अखंडपणे चालू ठेवलेले आहे आणि आजही समाजामध्ये या परिवाराचं फार मोठं असं योगदान आहे. आणि ताई या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले आहे. ताईंना पुढं काही कार्यक्रम आहे, त्यासाठी जाणं गरजेचं आहे. फार मोठ्या जबाबदाऱ्याही असतात, त्या जबाबदाऱ्या निभावणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या व्यासपीठाच्या वतीनं श्रीमद भागवत कथेच्या वतीनं ताईंना शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे. मुक्ताई महाराज चाळक, भागवत कथाकार मुक्ताई महाराज चाळक यांच्या हस्ते हे सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. ताईंना मी विनंती करतो इकडे व्यासपीठावर यावं दोघींनी पण आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. आणि दादांनी जसं फार मोठं काम केलं, आम्ही अपेक्षा करतो तुमच्या हातून अशी समाजाची फार मोठी सेवा व्हावी आणि खूप मोठी क्रांती करावी. हेच भागवत कथेच्या वतीनं शुभ आशीर्वाद चिंतित. इकून या मग पब्लिक येईल. मधुभाऊ इकून ये ना. तुम्ही इकडं तोंड करून उभ्या, मग पब्लिक पण येईल माग. हा, हे आपल्याला सगळ्या फोटोग्राफरचं ऐकावं लागतं. असं आहे. हा, माझं बी करतो ना. ताईला जाण्यासाठी आपण सर्वजण मिळून परवानगी देऊ. विठाला विठाला ती गवळण म्हणते काय रे, चोरून चोरून खाल्लं ना आता म्हणतो ओळखत नाही. गवळण बोलते कृष्णाला, कृष्ण सिंहासनावरती बसलेला आहे. हा, पण कृष्ण काही केलं अजूक ओळख देत नाही. विठाला विठाला प्रभावतीनं बराच प्रयत्न केला पण कृष्ण काही ओळख देत नाही. बारीक तोंड करून माघारी निघाली. हा, दुसरी एक गवळण प्रभावतीला, का ग काय झालं? गेले होते कृष्ण. मग काय म्हणला? अगं तू ओळखच देत नाही. अगं म्हणले काय ओळख देत नाही म्हणते, त्याला चांगलं सांगायचं ना तू. अगं मी सांगितलं म्हणले चोरून चोरून तू खायचा. अगं येडी आहे का काय म्हणले, त्याचा एखादा गुण गायचा, तू दुर्गुण गायले म्हणले. हा, एखाद्याला जर भेटला आणि तर हा नमस्कार नमस्कार, हा हा आपली ओळख आहे ना, तुम्ही नाही का आमच्या घरी दही दुधलो आपलं, तुम्ही नाही का आमच्या घरचे धान्य चोरून येत होते, आता ओळख देईन का तो? देईन का ओळख तो? हा, अरे ओळख जर करायचं असले तर चांगलं काहीतरी बोल ना. आणि म्हणले चोरून चोरून खात होता, काय येडपाटी म्हणले तू. हा, दोन मित्र एकमेकाला भेटले,
बोलत होते. तिसरा आला, अरे म्हणले कोण आहे रे? हा म्हणले हा का, याने नाही का 10 वर्ष झाले तेव्हा माझे 5,000 रुपये घेतलेले ते उसने अजून दिले नाही, तो ह्या. आता अशी ओळख देत असतात का? प्रभावती ही गवळण दुसरी म्हणले तू अगदी येडी आहे ग, म्हणले येडी. हा, आणि तो एवढा मोठेपणा गाजवतोय काय? म्हणले हा मोठेपणा. हो म्हटले माग मी बघते त्याच्याकडं. आणि मग गेली ही दुसरी गवळण. आणि गेल्याच्या नंतर कृष्णा म्हणले काय रे, आ तुझं लहानपण विसरला का तू? अरे अख्ख्या गल्ल्या गल्ल्याने भोंगळा फिरत होता भोंगळा, ना आता काय मोठेपणा गाजवतो म्हणले. हा, कशाला मोठेपणा गाजवतो रे म्हणले? राजा झाला म्हणून काय झालं म्हणले? ओळखत नाही. कृष्णाने विचारलं पण तुम्ही कोण आहात नेमक्या? आणि मी कधी गल्ली गल्ली ना भोंगळा फिरलो? आणि तुमचं हे जर म्हणणंच खरं जर असेल तर सांगा म्हणले द्वारकेला किती गल्ल्या आहेत माझ्या? आता या गवळणी गेलेल्या होत्या का द्वारक्यात? नाही. ही गवळण म्हणले द्वारकेला किती गल्ल्या आहेत हे काय मला माहिती. म्हणले मग तू खोटं बोलती, तू खरं बोलतच नाही. आता खरं सांगा बरं, कृष्णाचं खरं आहे का गवळणीचं खरं आहे? हा, गवळणीचं खरं आहे, कृष्णाचं खरं नाही का? हिला माहिती आहे का द्वारकेच्या गल्ल्या? हिनं विचार केला माझं मस्त खरं आहे, पण आता काय करावं, गल्ल्याच माहिती नाही ना. आता गवळण गल्ल्या सांगत होती वृंदावनातल्या, आणि कृष्ण गल्ल्या सांगत होता विठाल विठाल. कृष्णाने काही ओळख दिली, ही गवळण बारीक तोंड करून माग आली. आणि म्हणले का ग काय म्हणला? काय नाही म्हणले, ते नुसतं मोठ्यापणा गाजवतं आणि बाकीचं त्याला पहिलं काहीच आठवत नाही. तू काय म्हणले? मी त्याला म्हणले ना की तू लहानपणी गल्लीमध्ये बोंगळा फिरत होता. अगं म्हणले तुला काही अक्कल बिक्कल आहे का? तो आज राजा आहे, आता त्याचा मान सन्मान करायचा का त्याचा अपमान करायचा? आणि अपमान केल्याच्या नंतर कसं काय ओळख देईन? हा, ओळख देणार नाही. मग ही गवळण गेली आणि ही गवळण डायरेक्ट त्याला म्हणले काय रे, नुसता मोठापणा गाजवतो काय? तुझा किती मोठापणा आहे ते मला माहिती आहे. बोल का पुढं बोलू? ओळखतो का पुढं बोलू म्हणल्यानंतर, आता पुढं बोलू म्हणल्यानंतर कृष्णाने थोडस मुंडकं खाली केलं. काय म्हणाली ही गवळण?
प्रभूपणा दाखवतोस रे. काही बराई दिखावत मोही जानत हो प्रभूपणा तेरा सबई. काय मोठेपणा गाजवत रे. तुझा मोठेपणा तुझा प्रभूपणा मला माहिती आहे म्हटले. बघा आता ह्या गवळणीच्या समोर कृष्णाने थोडीशी मान खाली घातली. तेवढ्यात दुसरी येऊन हिला भिडली. काय ग काय म्हणतो. काय नाही म्हणले. मान खाली घातली. खाली घालीन नाही तर काय करेन म्हणले. यांना वर मानून करून राहण्यासारखं काय केलंच काय म्हणले. मान खाली नाही घालीन तर काय करेन म्हणले. लागल्या दोघीजणी. आता या दोघीजणी भांडायला लागल्या आणि त्याचं तिकडं घाम निघायला लागलं. जसा आता तुमचा घाम निघायला लागला तसा. आता मला कळायला लागलं तुम्हाला लयच घाम यायला लागला. आता तुमचा घाम पाहून मला बी इकडे घाम फुटलेला आहे. असं आहे. आणि आपल्याला सगळ्याला घाम आल्यामुळं आता तिकडं लापशीचा घाम काढायलाच पाहिजे आपण आता. असं आहे. मग थोडंसं लवकरच काढू आपण. दुसरी येऊन भिडली. तिनं सांगितलं कृष्णा तुला आठवतं का रे म्हणले. आम्ही म्हणले कात्यायनीचं व्रत केलं होतं आणि तू म्हटला तुमची कामना शरद ऋतूला शरद पौर्णिमेला पूर्ण करू म्हटले. आणि नाही का म्हणले त्यावेळेस तू बासुरी वाजवलेली होती. कशी तांड छेडली होती तू आठव. अगोदरच्या गवळणीनं चोरीचं सांगितलं. गोपाळांनी मित्र म्हणून सांगितलं त्यांचं फेटाळलं. गवळणीनं चोरीचं सांगितलं तिचं फेटाळलं. परंतु दुसऱ्या गवळणीनं मोठेपणाचं थोडंसं सांगितलं तर तिच्यासाठी मान खाली घातली. परंतु ज्या वेळेस बासुरीची आठवण करून दिली ना त्यावेळेस कृष्ण खाली पाहत होता आणि कृष्णाच्या डोळ्यातून टप टप आसू गळत होते. ज्या दिवसापासून वृंदावनामधून मथुरेला कृष्ण आला बासुरी राधेच्या हातात दिली त्याच वेळेस सांगितलं होतं राधे अब ये बांसुरी नहीं बजेगी. बस नहीं बजेगी. अब तो सिर्फ शंख बजेगा. बांसुरी नहीं बजेगी. तब से हर दिन शंख बजता रहा. हर दिन. कौन सा शंख. यदि हमारा छोटा बच्चा रोने लग जाए तो हम कहते अरे क्या शंख बजाता है. काय शंख वाजवतो रे. रडणं. गोपीच रडत होते असे नाही. दररोज कृष्ण रडायचा. दररोज. एक दिवस यशोदा देवकी मैयेने थाळी वाढली जेवायला. त्या थाळीमध्ये लोणी होतं. लोणी पाहिलं आणि कृष्णाच्या डोळ्यातून आसू ताटावून उठला. एका कोपऱ्यात जाऊन उभा राहिला. ढसढस रडायला लागला. उद्धव जवळ गेला. काय झालं रे. उद्धवा आईला सांग रे माझ्या ताटामध्ये लोणी वाढण्याचा अधिकार फक्त यशोदेला आहे. फक्त यशोदेला. दररोज रडत होता कृष्ण. दररोज शंख वाजत होता. बांसुरी नहीं बजेगी सिर्फ शंख बजेगा. सिर्फ शंख बजता है. बांसुरीची आठवण केल्याच्या नंतर कृष्णाच्या डोळ्यातून टप 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 आसू खाली गळायला लागले. तरी सुद्धा तयार होत नाही की मी ओळखलं म्हणून बोलायला. तेवढ्यात दुसरी एक गवळण मागून आले.
काय ग ओळखतो का? नाही. खाली मान घातली आणि रडतय. तिसरी गवळण आणि तिनं सांगितलं, काय रे ओळखत नाहीस? अरे कसा विसरला तू? अरे तू सगळ्या जगाला विसरू शकतो, पण त्या गायीला कसा रे विसरणार तू? ज्या गायींच्या मागे तू पायात चप्पल न घालता हातामध्ये काठी घेतली आणि वृंदावनात तू फिरलास. आणि हेच कान्होबा महाराजांनी अभंगाच्या तिसऱ्या और बात सुनऊ खल सुगला 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 माझं एक वाक्य चुकलेलं आहे. चौथं चरण मी सांगायचं तर तिसरं चरण सांगितलं. गायींच्या बद्दल संबंध होता. गायींना कृष्ण विसरू शकत नव्हता. मी तिसरं चरण म्हटलं, त्यांनी तिसरं चरण बरोबर म्हटलं, पण ते मला ध्यान असणार आलं की हे चौथं चरण आहे. असं आहे. फिरत बन बन गव्वा चरावत कहे तुकया बंधू लखरी लेले हात. गाय म्हणल्यानंतर गायीला कृष्ण विसरायला तयार नाही. आणि मग बाकी त्याने आणखीन खाली मान घातलेली आहे. आणि तेवढ्यात चौथी पुन्हा गवळण आलेली आहे. ती म्हटले, सांगू का तुला तुझ्या आईची आठवण? तुझ्या आईनं बघ तुला दाव्याला बांधलेलं होतं. आणि हे तिसरं चरण आहे. और बात सुन उखल सुगला बांध लिया तू अपने गोपला. आता आईनं बांधलं काय, आईनं मारलं काय, आईने पापी घेतली काय, आईला खाऊ घातलं काय? आईनं काहीही करू द्या, मा तो मा होती है. असं आहे. आईकडं जर आपण जेवायला मागितली, एक भाकर मागितली तर ती 2 भाकरी देते. ती आई आहे. आईकडं आपण 200 रुपये जर मागितले तर ती 400 नाही 100च देते. हा. आणि आई खोडे करून जर काही करून पळायला लागलो तर आई म्हणते इकडे ये, पूजा करते. पूजा करते म्हणते 2 धपाटे देते. ती आईच आहे महाराज. हा. कारण की ती आई आहे ना. अशी ही आई आहे. म्हणून बांध लिया तू आपणा गोपाला. या सगळ्याच्या सगळ्या घटना गवळणींनी सांगितल्या. तेव्हा कुठं कृष्ण कबूल झाला. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
खरं सांगू का, जर तुमचं भजन पटलं तर कीर्तन सुटलं, नाही तर उद्या सकाळचं तांबडं फुटलं. असं आहे. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ झालेला आहे. ऊन भरपूर झालेलं आहे, लापशी तयार झालेली आहे. आणि वा बघा, विनेकराचं लापशीवर लक्ष आहे बरं का. विनेकरांनी काय दिंडी रंगावली महाराज, क्या बात आहे. विनेकरासाठी एकदा जोरदार टाळ्या. आपली मिरवणूक निघायला सुरुवात झाली, विनेकरी आले. म्हटले चला, म्हटलं विना आहे. म्हटलं मग मला तयार व्हायला वेळ लागणार. म्हटलं तुम्हाला काय तयार? म्हटलं मला मेकअप करावा लागतो. आता बाकीच्यांनी सगळ्यांनी मेकअप केलेलं चालतं, मग आमच्या विनेकरीने केलेलं चालत नाही का काय? बाकीच्या सगळ्याला मी सळपाव खावा वाटतं, महाराज नका का खावा नाही का काय? बघा ना आमचा विनेकरी कसा सुंदर दिसतोय. कानामधलं तर बघा ना, हिरे हिरे हाय का, खरे हिरे हारा. हे खरेच हे मी सांगतोय. हा हे खरे, हे खोटे आहे, पण तुम्ही खोटे समजायचे नाही. विठाला 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 भगवान श्रीकृष्णाने गोकुळात लीला केल्या, त्याचं थोडंसं उच्चारण करायचं आहे आणि आपल्याला काल्याची सांगता करायची आहे. कृष्ण लहान आहे, रांगत आहे. रांगताना कृष्ण सुंदर दिसत आहे. कसा दिसायचा कृष्ण? सुंदर सुंदर दिसायचा. मग कृष्ण काळा होता का गोरा? पटकन बोला. काळा? गोरा 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 पण नाही, काळा पण नाही. कसा होता? महिला मंडळ सांगा कसा होता? सावळा. कोण म्हणलं कावळा? सावळा देखिए कृष्ण रांगायचा, डाव्या गुडघ्याने रांगायचा. कृष्ण मुला तळवेतळ हात तळ हात टेकी तळवेतळ हात तळ हात माझा फोटो काढू द्या एक. आता तुमची कोणी बी कुठं काढायचं, माझं कोण म्हातारापणाला कुठं काढायचे? आपलं घ्यावा काढून येत आहे का नाही? आणि हे मध्येच प्रमाण तुला लापशी खायची नाही का? तळवे तळहात टेकीत डावा गुडघ्यानं रांगत. रांगायचा कृष्ण, सुंदर दिसायचा. मुलं यायचे, मुलं खेळायचे. कृष्ण थोडा मोठा झाला, विचारलं का रे एवढे लुकडेले का रे? काय दही दूध लोणी खाता का नाही? मुलं म्हणले कृष्णा कशाचं दही कशाचं दूध, दूध जातं डेअरीला, चहा आमच्या डेअरीला. आम्हाला काय म्हणले, मग उद्यापासून माझ्या बरोबर या. सगळ्या मुलांचं चौर्य मंडळ स्थापन केलं. कृष्णाने चोऱ्या करायला सुरुवात केल्या. यशोदा मैयाच्या घरामध्ये खोडी करायला सुरुवात केली. गवळणी येऊन गारहाणे सांगायला सुरुवात केलेली आहे. यशोदेला गारहाणे पटत नाहीये आणि स्वतःच्या घरामध्ये चोरी केल्याच्या नंतर मग बाकी यशोदेला पटलं. आणि मग यशोदा म्हटली, अरे तुम्ही गाया घेऊन सारे अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ
सुंदर नाचतात वा वा. त्यांच्यासाठी परत एकदा जोरदार टाळ्या. वा वा. दोघ जण नव्हते नाचले पण जाऊ दे आता एवढ्या पाळीला. हा पण लय भारी. गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सगळेच्या सगळे गोपाळ घेतलेले आहे, रानामध्ये गेलेले आहे, गायी चारायला सुरुवात केलेली आहे आणि सुंदर सुंदर खेळ खेळायला सुरुवात केली. खेळ विट्टी दांडू आता खेळ विट्टी दांडू. दांडू आता खेळ विट्टी दांडू. विट्टी 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 दांडू आता खेळ विट्टी दांडू. खेळ विट्टी दांडू. असं कस काय अर्ध्यात कस काय पुढचं म्हणायचं. पुढचं येत नाही बरं का यांना. पुढचं यांना येत नाही. नुसतं खेळविठी दांडू खेळविठी दांडू खेळविठी एवढ्यावरच घालवलं यांनी दोघांनी. हा पुढे म्हणायला पाहिजे का नाही. अरे वकलंडा मुंडला न पुढं आणले का. मुंडला पुढं आणले का. मुंडला पुढं आणले का. खेळविठी खरं सांगा बरं, एवढ्या उन्हामध्ये खेळायला मजा येत असन का. हा पण ही बळजबरी खेळात यात. हा पण खेळले उन्हामध्ये खेळले. आता आपण बी उन्हातच खेळतोय ना. हा सुंदर लय तापलं ना. आता तुम्हालाच काय आम्हाला बी तापलं ना. पण तुमच्याकडं तरी अंग हल्ल्यावर थोडी हवा लागत असेल. कायच लागत असेल, घामच निघत असेल. सुंदर खेळ खेळले म्हणले. आता भूक लागली, लापशी तयार आहे म्हणले. मग चला त्या मोठ्या झाडाखाली बसा. सगळेजण गोपाळ एकत्रित केले, सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या आणि कृष्णाने सर्वांना काला खाऊ घातला. आणि तोच काला आज आपल्याला खायचा आहे. गोपाळांना काला देणारा देव आहे. काला खाण्याचं ठिकाण यमुनेचं वाळवंट आहे आणि काला खाणारे गोपाळ आहे. आज आम्हाला काला देणारं श्रीमद भागवत आहे. काला खाण्याचं ठिकाण लासलगाव मधील नंदनगर आहे आणि गोपाळ काला खाणारे तुम्ही आम्ही सर्व भाविक आहोत. सर्वांनी काला खाल्ला. कृष्णाने 2 लीला महत्वाच्या केल्या, रासलीला आणि काला. रासलीलामध्ये गोपाळ नव्हते आणि काल्यामध्ये गवळणी नव्हत्या. पण आपण एवढे भाग्यवान आहोत, भागवत कथेतील रासलीलेमध्ये गोपाळन गवळणी आम्ही सगळेच होतो आणि आज काला खायला सुद्धा गोपाळ आणि गवळणी आम्ही सर्वच आहोत. ही सुविधा कोणी करून दिली? ज्ञानोबाराय तुकोबारायांनी करून दिली. म्हणून एकदा मोठ्या प्रेमाने नाही अजून खोबार झालं का ज्ञानेश्वर